नमस्कार यूट्यूब फॅमिली. आजची मोठी आणि दिलासादायक बातमी महाराष्ट्रातील हॉटेल आणि ढाबे त्याचबरोबर उपहारगृह व्यावसायिकांसाठी महत्त्वाची बातमी. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात गॅस टंचाई निर्माण झाली आहे आणि याचा परिणाम आपल्या राज्यातील व्यावसायिकावर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील हॉटेल असेल, ढाबे असेल, उपहारगृह असेल, औद्योगिक कॅन्टीन तसेच अन्न प्रक्रिया, दुग्ध व्यवसायांसाठी व्यावसायिक LPG गॅसचा 20% अतिरिक्त पुरवठा या ठिकाणी केला जाणार आहे. राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिलेली आहे. यामुळे गॅस टंचाईमुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांना या ठिकाणी मोठा फायदा मिळणार आहे. या निर्णयामुळे आधी 20-30% पर्यंत या ठिकाणी वाटप केला जात होता. आता 20% असे एकूण या ठिकाणी जवळपास 50% पर्यंत आता पुरवठा केला जाणार आहे. मात्र गॅस मिळवण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना तेल विपणन कंपन्याकडे या ठिकाणी नोंदणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर PNG साठी सुद्धा अर्ज करणे गरजेचे राहणार आहे. दरम्यान राज्यातील केरोसिन वितरणास बाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. प्रलंबित परवाने या ठिकाणी नूतनीकरण करून दिले जाणार आहेत आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर ज्या गावामध्ये किरकोळ केरोसिन विक्रेते नाहीत तिथे राशन दुकानदाराद्वारे जे आहेत या ठिकाणी परवाने देऊन त्यांच्याद्वारे जे आहेत केरोसिन जे आहे नागरिकांना दिलं जाणार आहे. या सर्व निर्णयामुळे राज्यातील पुरवठा साखळी अधिक सुलभ होईल अशी या ठिकाणी जे आहेत अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशा ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला शेअर नक्की करा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.